झणझणीत व चमचमीत अशी अंडा भुर्जी कोणाकोणाला आवडते. माझ्या मुलांना तर खूप आवडते. आज मी त्याची रेसिपी घेऊन आले आहे. 4 अंड्याची भुर्जी बनवायची आहे. त्यासाठी 2 कांदे कट करून, 2 टमाटे व कोथिंबीर असे मी सर्व साहित्य कट करून घेतले आहे. नंतर कढईमध्ये कांदा तळण्यासाठी घातला. 1.5 आकडा तेलाचा घातला व कांदा चांगला खरपूस होईस्तोवर तळून घेतला. अशा प्रकारे अंडा भुर्जी केल्यानंतर खूप छान टेस्टी व स्पायसी हेल्दी अशी आपली अंडा भुर्जी घरच्या घरी तयार होते. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा, तोही चांगला परतून घ्यायचा. तेल सुटूस तर दोन्ही परतून घ्यायचे. नंतर त्यात हळद घालायची, कारण की अंडा भुर्जीत हळद घातल्याने भुर्जीला छान असा कलर येतो, नाही तर अशी पांढरशी भुर्जी दिसते. कांदा व टोमॅटो तळल्यानंतर ते थोडे एका साईडला वळून घ्यायचे व त्यात अंडे फोडून घ्यायचे. तुम्ही वाटीतही अंडे कट करून त्याचे आतले घेऊ शकता, पण मी डायरेक्ट घेते. मला येते अशा प्रकारे अंडे फोडायला, म्हणून मी डायरेक्ट कढईमध्ये अंडे फोडून घेतले. 4 अंड्याची भुर्जी होती, पण खूप छान व जास्त प्रमाणात झाली. नंतर त्याला थोडासा गट्टसरपणा अंड्याच्या फोडलेल्याला येतो व नंतर ते कांदा व अंड्याचे एकत्र करून घ्यायचे व त्याच्यात सर्व मसाले घालायचे, कारण की अगोदर घातल्यानंतर कांद्याला ते चिटकतात, म्हणून मी कायम वर्ण मसाले घालते व मीठ. ह्याच्यामुळे भुर्जीला सर्व भागाला चव व टेस्ट लागते. नंतर मी लाल तिखट, थोडा मटण मसाला, मीठ व कांदा लसूण मसाला असे सर्व मसाले घालून व मीठ घालून घेतले आहे. त्याच्यामुळे भुर्जीला चांगली चव येते. मसाले टाकून परतून घ्यायची. नंतर त्याच्यावरती कोथिंबीर घालायची व थोडेसे तेल घालायचे. ह्याच्यामुळे भुर्जी एकदम छान होते व चविष्ट लागते. भुर्जी चांगली परतून घ्यायची. अशा प्रकारे आपली अंडा भुर्जी तयार झाली आहे. खूप छान व टेस्टी होते. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भुर्जी करून पहा. अगदी सोप्या पद्धतीने केलेली ही भुर्जी कशी वाटली मला नक्कीच सांगा. आणि तेवढं माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही झाली आपली अंडा भुर्जी तयार. तुम्ही नक्कीच करून पहा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.